जय शिवराय मित्रांनो, माझं नाव संकेत. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर. बऱ्याच दिवसांनी माझा ट्रेकचा प्लॅन झाला आहे, ते पण रेंज ट्रेकचा. तर प्लॅन असा आहे, आम्ही बागलान रेंज ट्रेक मारणार आहेत. लास्ट टाइम मी सालेर आणि सालोटा ट्रेक केलेला, तर आता उरलेले 3 किल्ले करणार आहेत. तर आपल्या ट्रिपची सुरुवात होते बदलापूरवरून. पहिले तर आम्ही सगळे कल्याणला जमा होतो. कल्याणवर ऑलमोस्ट अर्धा तास ट्रेनची वाट बघल्यानंतर वी रीच नाशिक. नाशिकवरूनच आपल्या ट्रिपला खरी सुरुवात होणार होती. तर बेसिकली बागलान म्हणजेच आताचा सटाणा तालुका आणि तिथे असलेली सेलबारी डोलबारी माउंटन रेंज. तर बेसिकली रेंज ट्रेकसाठी आपल्याला मुल्लेर गावात पोचायचं होतं, पण नाशिकवरून मुल्लेर करता डायरेक्ट बस सेवा नाही, म्हणून आपल्याला मुल्लेरच्या आधी तहाराबाद या बस स्थानकावर उतरायला लागतं. तर तहाराबादवर 30-40 मिनटं वेट केल्यानंतर आपल्याला मुल्लेर करता बस सेवा मिळाली. सो मित्रांनो, फायनली मी आहे मुल्लेर गावात, जो की आपल्या आजच्या रेंज ट्रेकचा बेस्ट विलेज आहे. मुल्लेर, मोरागड आणि हरगडचा. तर आपण कल्याणवरून रात्री 1 वाजता निघालेलो, तर आत्ता टाईम झाला आहे 9 वाजलेत ना. आत्ता आपण पोचलोय बेस्ट विलेजला. चला, गरमागरम वडापाव इन मुल्लेर. सो नाश्ता करून आम्ही लगेच ट्रेकला सुरुवात करणार आहे. आपल्याला किती वेळ लागेल जायला साधारण इथून? बरेच टाइम लागेल. आपल्याला समजा आम्ही उद्या सकाळी रिटर्न उतरलो दुपारपर्यंत, रिटर्न जायला बस भेटतील ना इथून आपल्याला? मुल्लेरला बऱ्यापैकी मोठा मार्केट आहे, तर तुम्हाला काही गरजेच्या वस्तू असतील ते इथं भेटून जातील. तर आम्हाला फक्त आता पाणी कॅरी करायचे, मग आपला आपण ट्रेक कंटिन्यू करू. हे एवढं पाणी कॅरी करणार आहेत. आणि मेडिकलवाल्या दादांनी सांगितलं आम्हाला वर पिण्यासारखं पाणी आहे मुल्लेर गडावर, तर काही प्रॉब्लेम नाही, एवढ्या पाण्यात आपला होऊन जाईल. मामा चला, रामकृष्ण हरी. हे मी हे घे, हे उचल. चला आता. मुल्लेर गावामध्ये बघा कसं वाडा आहे, बरेच वर्ष जुना वाटतोय. किती वर्ष जुना आहे? 200-250 वर्ष जुना आहे. काका बघा, पूर्ण लाकडाचं बांधकाम अजून पण तसंच आहे. हे कसलं सागाचं आहे का लाकूड आहे? सागवानी आहे ना. 250 वर्ष जुना वाडा आहे भाई. आतमध्ये पण भरपूर मोठा आहे. हे बघा, अरे जबरदस्त आहे. त्याच्या बाजूला एक आहे. मामा, एक कोणत्या लाकडापासून निर्मित आहे? सगळं सागच आहे ना. हा पण 200-250 वर्ष जुना आहे का? 300 वर्ष जुना आहे. जस्ट आता आम्ही 1-2 वाडं बघितलं, जवळजवळ 250 ते 300 वर्ष जुनं होतं, पूर्ण लाकडापासून निर्मित आणि अजून सुस्थितीत आहे. जबरदस्त आहे भाई. आम्ही ऑलरेडी लेट झालेलो ट्रेक स्टार्ट करायला आणि आत्तापासूनच ऊन लागायला सुरुवात झालेली. आमचा प्लॅन तर होता मोरागड करून मुल्लेरवर आज रात्री कॅम्पिंग करायची, पण टाईम आणि ऊन बघता आम्ही पहिले हरगड किल्ला सर करायचा डिसिजन घेतला आणि नेक्स्ट डे मुल्लेर मोरा करायचा. मंदिराच्या इथं आपला ऑलमोस्ट 1 तासाच्या वरतीचा ब्रेक झाला आहे आणि इथं आम्ही थोडा नाश्ता पण केला आता. आणि आमच्या पाण्याच्या बॉटल रिकाम्या झालेल्या, त्या आता रिफिल करतोय आणि मग आपण पुढं हरगडकडे चालायला सुरुवात करू. हा बघा, हा पाण्याचा सोर्स आहे. हॅलो, मंदिराच्या समोरच्या बाजूला. तर इथनंच आता आपल्या बॉटल रिफिल करून घेतो. 3 बॉटल खाली आहेत आमच्या. तर मित्रांनो, मंदिराच्या इथनं परत कंटिन्यू केला आहे आपला ट्रेक हरगडाकडे. आणि आम्हाला एवढा नव्हता ब्रेक घ्यायचा, पण जरा घेतला मंदिरात ब्रेक. आत्ताचा टाईम होतो 1 वाजले दुपारचे आणि ऊन पण आहे बऱ्यापैकी. ऑलमोस्ट 35 सेल्सिअस आहे टेम्परेचर. उन्हाळ्यात जर ट्रेक करत असाल, खास करून या एप्रिल-मेच्या दरम्यान, तर काळजीपूर्वक करा, कारण की ऊन भरपूर भयानक वाढलेला आहे. आपली कॅपॅसिटी बघा आणि त्यानुसारच ट्रेक मारा.
हे बघा कसला भन्नाट भासतोय हरगड. आपल्याला या व्हॅलीमध्ये जायचे, मग हरगडावर चढायचे. जा रे आरामात. शॉर्टकट या. तसा रस्ता होता. आरामात शोभा, तुझा पाय स्लिप होईल, नको जाऊ. बघ हा शॉर्टकट मारला, हातावर खतरनाकच होता. पण हे रस्ता पण बघा कसं स्लिपर येत. थांब थांब थांब, जा आरामात. बॉडी राईटला ठेव ना तुझी. ठीक आहे, चल चल, आलो आलो. ह्याला हे जे आहे ना, याच्यामुळं शूजला ग्रिप नाही पकडत आहे. आमचं तरी प्रॉपर शूज आहेत, पण जे स्पोर्ट्स शूज आहेत नॉर्मल, ते तर डायरेक्ट स्लिप होतात. हे बघा कशी चालले बघा ते. आता हे असे पॅचेस आहेत ना, का इथनं जर एखादा पाय स्लिप झाला ना, तर तो खालीच जाईल. चाल बाई, तर थोडं सांभाळून बाई. आणि बाई दुपारचा ऊन एनर्जी खातोय भरपूर. जस्ट दुपारचे 2 वाजलेत आणि आम्ही अजून पण हरगडच्या अर्ध्याच वाटेवर आहेत. आणि हा असा नजारा आहे. आणि टेम्परेचर थोडा वाढलेला आहे. उन्हाने हालत तर खराब झाले, पण वाटेतच असा रानमेवा भेटलाय, तर जरा रानमेवाचं सुख घेतो. हां ओके, थँक्यू. आणि ट्रेक कंटिन्यू करू आपला. खूप कठीण. मोरागड आणि मुल्लेरचा व्ह्यू बघा भाई, कसला भन्नाट वाजतोय. इथनं जी मोरागड आणि मुल्लेरच्या मधली व्हॅली पण आपल्याला दिसून येते. इथनं ज्या खिंडीमध्ये 2 गड वेगवेगळे होतात, या खिंडीत 2:50 झाले दुपारचे. काका, कसा एक्सपिरियन्स हरगडचा? हो, खूप कठीण आहे. खूप कठीण आहे. हरगडावरचा आतापर्यंतचा लागलेला सर्वात डिफिकल्ट पॅच मधील एक पॅच आहे हा बघा. चल यश, चला आरामात आरामात, चला आरामात चला. काका बॅग, हा चला मग आरामात. चल. फायनली आपण आहेत हरगडाच्या प्रवेशद्वारावर. हा बघा माझ्या समोर आहे मुख्य प्रवेशद्वार गडाचा. आणि इथपर्यंत पोचायचे पॅचेस एवढं कठीण आहेत ना, तुम्हाला काय सांगू. हे बघा एकदम कठीण पॅचेस आहेत. हा हरगडावरील प्रवेशद्वार आहे. आणि जस्ट प्रवेशद्वारातून थोडंच पुढं आल्यावर या ठिकाणी एक शिलालेख दिसतो, पण सध्या अस्पष्ट स्थितीत आहे. हां इथे बघा, थोडं थोडं पाहू शकता, पण वाचू नाही शकत, अशी अवस्था आहे सध्या. फायनली आपण आहेत आता हरगडच्या टॉपवर. आणि इथनं हा व्ह्यू बघा, काय भन्नाट डोंगर रांग दिसते आपल्याला. या ठिकाणी गडाच्या टॉपवरच आपल्याला काही वास्तू पडीत अवस्थेत दिसता येते. आणि ही भली मोठी तोफ पाहू शकता या ठिकाणी तुम्ही. बेसिकली हरगडचा वापर हा मुल्लेरच्या संरक्षणासाठी केला जायचा. तर ही जी गोल वास्तू दिसते तुम्हाला, मला वाटतं ही त्यावेळेस तो फिरवण्यासाठी असावी ही वास्तू. हे बघा आपल्या समोरच आहे मुल्लेर आणि लेफ्ट साईडचा मोरागड. आणि आपल्या समोरच्या बाजूला येत आहे हा मांगीतुंगी. आणि ही बघा पूर्ण भन्नाट अशी रेंज दिसते इथून, जबरदस्त. हे बघा
गुड मॉर्निंग फ्रेंड्स, दिस इज अ डे 2 ऑफ आवर बागलान रेंज ट्रेक. हे बघा, रात्री आम्ही या ठिकाणी टेंट सेट केलेले आपले. हा समोर आहे गणेश मंदिर आणि रात्री इथंच स्टे केला. तर संध्याकाळी एक सीन झालेला, माझ्या मोबाईलचं पूर्ण स्टोरेज फुल झालेली. त्याच्यामुळं हरगडावरशी रिटर्न येतानाच आम्ही शूट नाही केला. तर आम्ही संध्याकाळी इथं आलो आणि टेंट वगैरे सेट केले, जेवण वगैरे बनवला आणि नंतर मग आराम केला इथंच. कालचा दिवस आपला थोडा मोठा होता कारण आपण लेट चालू केलेला ट्रेक आणि ब्रेक पण भरपूर घेतलेले. तर आता वाजलेत सकाळचे 7. हा बघा माझ्या मागच्या बाजूला सनराईज झालाय आणि आम्ही जस्ट चहा प्यायलोय. आणि आताचा प्लॅन असा आहे, आम्ही मोरागड करून मुल्लेरवर जाणार आहेत, नंतर मुल्लेर करून खाली रिटर्न. तर असा तरी सध्या प्लॅन आहे. चला बघू पुढं. कलर असतो यांच्यात जास्त करून. आपला कचरा नको कुठे हे काय बांधून ठेवले. आपला काय मी चाललो लास्ट कॅमेरा. या बाजून आलो आपण गणेश मंदिराच्या साईडने आणि या ठिकाणी मे बी हा आश्रम आहे. तर आपल्या बॅग्स इथे ठेवणार आहे कारण की एवढं वजन वर घेऊन जायची काही गरज नाही आम्हाला. तर बॅग्स सगळ्या इथे आहेत आमच्या. आम्ही फक्त थोडा जेवढा लागेल तेवढा पाणी कॅरी करणार आहे आणि थोडं स्नॅक्स. आमच्या प्लॅननुसार आम्ही 2 तास लेट आहेत. तर 6ला निघायचा प्लॅन होता पण आम्ही उठलो 6 वाजता आणि मग चहा नाश्ता करण्यामध्ये फ्रेश होण्यामध्ये भरपूर टाईम गेला आपला. तर जस्ट टाईम झाला आहे 8:30 आणि आम्ही मोरागडकडे सर करतोय. मोरा आणि मुल्लेर गडाच्या पायथ्याशीच आपल्याला ऑलमोस्ट 550 वर्ष जुना हा श्री सोमेश्वर मंदिर पाहायला भेटतो. आणि मंदिराच्या परिसरात आपल्याला या 2 तोफासुद्धा पाहायला मिळतात. तर सोमेश्वराच्या दर्शनाने आम्ही पुढे ट्रेकला सुरुवात केली. ओम नमः शिवाय. इकडून तिकडून लोलो होतो मी पण, मला पण जमत नव्हता. हा बघा आपण काल केलेला हरगड किल्ला. हा पूर्ण जो दिसतोय पठार तो आहे मुल्लेर आणि माझ्या डाव्या बाजूला आहे मोरागड. मोरागडच्या अशा पॅचवर आहे ना, आम्ही 15-20 मिनिटं झाली रस्ता शोधतोय. इथनं खाली पण नाही जाऊ शकत. तर आम्हाला त्या व्हॅली आहे जी मोरागड आणि मुल्लेरची त्या दिशेने चालत राहायला लागेल. हे बघा वाटलेला त्याच्यापेक्षा जास्त ॲडव्हेंचर होतं आमच्यासोबत. चिखलो रील्स बघतो बघ, याला बोलतात हिम्मत. गडावर वाट हरवलो आम्ही बाई, रील्स बघत येतोय. हिम्मत आहे का मस्करी. तुम्हाला मी पहिल्यापासून सुरुवातीपासून सांगतो आम्ही कसं काय केलं ते. हा जो समोरचा दिसतोय ना, हा पूर्ण हरगड आहे. तर आम्ही काल इथनं या वाटेने वर चढलो हरगडावर, पूर्ण हरगड सर केला. परत याच वाटेने हे बघा इथनं खाली उतरलो. हा जो आश्रम दिसतोय ना, याच्या जस्ट खाली गणेश मंदिर. तिथे रात्री कॅम्पिंग केली आणि परत सकाळी उठून या आश्रमामध्ये आपला बॅगा ठेवल्या आणि इथनं आलो. हा सोमेश्वर मंदिर. सोमेश्वर मंदिर पाहून झाल्यावर आपण याच वाटेने पुढं आलो. पण आपल्याला ही जी प्रॉपर वाट होती मोरगडावर येणारी ती सापडली नाही. त्याच्यामुळं आपण पुढं गेलो चालत. तर मग आपल्याला एवढा वलसा घालून परत या वाटेवर यायला लागलं. इथं होता प्रवेशद्वार मोरागडाचा आणि ही खिंड आहे. तर माझ्या डाव्या साईडला आहे मोरागड आणि माझ्या समोरच तुम्हाला दिसत असेल राईटला हा बघा या ठिकाणी दरवाजा आहे.
मुल्हेर गडावर जाण्यासाठी तर मित्रांनो फायनली आपण आहेत मोरागडच्या प्रवेशद्वारावर आणि माझ्या समोर बघा अत्यंत सुस्थितीमध्ये आहे मोरागडचा प्रवेशद्वार आणि नक्षीकाम पण अत्यंत सुंदर आहे. तर मला वाटतं या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे आणि लेफ्ट हँड साईडला मारुती आहे आणि या काही नक्षी आहेत. तर आपण पहिले मोरागड सर करून याच वाटेने या दरवाजातून मुल्हेर फिरून परत या मार्गाने खाली इथे उतरू आपण. तर हा प्रवेशद्वार आहे समोर आणि जस्ट वर आल्यावर ही कोरडी पाण्याची टाकी आहे. तर एप्रिलमध्ये तरी इथं नाही आहे मोरागडावर अवेलेबल पाणी. मोरागडावर आपल्याला गडाचे बरेचसे अवशेष पाहायला मिळतात. त्यात ही गुफा, वास्तूंच्या काही अवशेष, तसेच पाण्याच्या टाक्या आणि इतर वास्तू पाहायला मिळतात. मोरागड उतरून जस्ट आलोय. इथनं मुल्हेरला जायला हा दरवाजा येते आणि त्याच्या जस्ट राईटला पाण्याचं टाकं आहे. इन केस ऑफ एमर्जन्सी वापरू शकतो आपण. हे बघा हा असा टॉप आहे मुल्हेर गडाचा. हा 360 व्ह्यू जबरदस्त भासतोय. मुल्हेर गडाच्या पठारावरच आपल्याला भटांगनाथाचे मंदिर दिसते. याच ठिकाणी आम्ही 15 ते 20 मिनिटं असा आराम केला. मी मुल्हेर गडाचा जो टाक्या आहेत ना त्या ठिकाणी टाकी बघा काय जबरदस्त भासते. म्हणजे पाणी असल्यावर कशी वाटत असेल आणि यांची अरेंजमेंट पण बघा कशी आहे. त्या बाजून पाण्याच्या टाक्यांची सुरुवात होते. आय थिंक 8 का 9 टाक्या आहेत या एका लाईनीत. त्या पण दगडात कोरीव जबरदस्त आहे. पण आता ही तर पूर्ण कोरडी आहे. या पुढं बघूया. हे बघा या टाक्यांमध्ये आहे पाणी पण पिऊ नाही शकत. एकदम खराब आहे पाणी. चल पुढं. नाही खराबच आहे का इथं पुढं पण पाणी पिण्यायोग्य नाही. मुल्हेरवर पण पाणी. मुल्हेर गडाचा विस्तार देखील बऱ्यापैकी आहे. मुल्हेर गडावर आपल्याला गडाचा प्रवेशद्वार, पाण्याच्या टाक्या, छोटंसं मंदिर आणि गुफा इत्यादी वास्तू पाहायला मिळतात. गडावरील सर्व वास्तू पाहून झाल्यावर आम्ही गडावरून उतरायला सुरुवात केली. तर मित्रांनो आजचा आपला जो टार्गेट होता मोरागड आणि मुल्हेरगड तर ते कंप्लीट करून आलोय. पुन्हा त्याच ठिकाणी जिथे आपण टेंट लावलेले रात्री. हे बघा गणेश मंदिर तिथे आलोय. तर 2 दिवसात आपण हे तिन्ही गड कंप्लीट केलं. आपलं मुल्हेर, मोरा आणि हरगड. मस्त होता एक्सपिरियन्स. जबरदस्त होता. उन्हाचा झाला थोडा त्रास पण ठीक आहे तेवढा चालतो. Finally we did it.